आपण वक्र पृष्ठफळ घनफळ बरोबर दोन्ही सूत्र तयार करू. तुम्हाला आयत माहिती, चौकोन माहिती. आयताचं क्षेत्रफळ सूत्र कोण सांगतंय? आयताचे क्षेत्रफळ बरोबर तर काय काय महत्वाचं आहे? आयताचे क्षेत्रफळ बरोबर बोला लांबी गुणिले रुंदी. लांबी गुणिले रुंदी बरोबर. आता ही आकृती कशाची रे? आकार कसा आहे? आयत बरोबर. कसा आहे? आयत. आता कसं झालं? कसं झाला? आयताचं काय केलं आपण? दंडगोल. आयताचं क्षेत्रफळ पाठ आहे माहिती, लांबी गुणिले रुंदी. हा काय झाला? दंडगोल बरोबर. आणि दंडगोल म्हणजे याच्यासारखा आकार असतो, वृत्तचित्र किंवा दंडगोल. जर मी असं केलं बरोबर, हा कशा प्रकारचा आकार आहे? वर्तुळाकार. कसा आहे? वर्तुळाकार बरोबर. मग तर वर्तुळाची कडा आपल्याला काय मोजायची? वर्तुळाची कडा. वर्तुळाची कडा म्हणजे काय मोजतो आपण? त्याचा परिघ मोजतो. काय मोजतो? परिघ. मग समजा मला ही जर वर्तुळाची कडा मोजायची असेल इथून ते इथपर्यंत, तर मी काय मोजणार? वर्तुळाचा परिघ. वर्तुळाच्या परिघाचं सूत्र काय आहे? 2πr. छान. वर्तुळाचा परिघ हा तुम्ही सांगणार आहे सगळं. वर्तुळाचा परिघ काय सूत्र आहे? 2πr बरोबर. आता इकडे लक्ष द्या. हा काय झाला तुमचा? दंडगोल. आता मी कडा मोजली. या कडेची लांबी किती आली? 2πr. किती आली? 2πr. आणि याला काय म्हणतात? याला काय म्हणतात? उंची बरोबर. त्याला काय म्हणायचं? बस पटकन शांत बस. सूत्र झाले आपल्या आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. वर्तुळाचा परिघ बरोबर काय? 2πr. परिघ म्हणजे आपण काय मोजूया? कडा मोजूया बरोबर. दंडगोलाची कडा. आता जर समजा हा दंडगोल असेल किंवा वृत्तचित्र असेल, हे काय झालं? त्याचा परिघ झाला 2πr. आणि ही काय झाली? त्याची उंची बरोबर. ही काय झाली? त्याची उंची. या उंचीला कोणतं अक्षर वापरलंय? एच. हाईट बरोबर. उंचीसाठी काय अक्षर वापरलं? एच. आता लक्षात ठेवा काय काय मोजलं. ही जी कडा आहे ही किती झाली? 2πr. याची लांबी काय झाली? 2πr. आणि याची लांबी काय झाली? एच. लांबी काय झाली? एच. हीच आकृती येईल बरोबर. पहिल्यांदा काय होता? आयत. आता काय तयार केला मी? दंडगोल बरोबर. दंडगोलाची समजा क्लिअर कट असेल काय झाला? दंडगोल. मग मला सांगा ही लांबी काय आहे? आताच मोजल्या 2πr. आणि ही किती आली रे? नक्की. आता उघड. आता कोणती आकृती झाली? आयत बरोबर. परत बघा हा तुमच्या लक्षात आला असं. हा याची लांबी किती झाली? 2πr. याची लांबी किती झाली? उघडलं. आता सांगा मला या बाजूची लांबी किती? तेच आहे ना? 2πr. याची लांबी किती झाली? 2πr. आपल्या आकृतीची तयार झाली. काय झाली? 2πr. आणि ही लांबी काय होती? एच. मग ही बाजू काय झाली रे? बरोबर. मग आता आयताचे क्षेत्रफळ सूत्र काय आहे? लांबी गुणिले रुंदी. लांबी काय आली तुमची? 2πr. गुणिले उंची काय आली तुमची? लांबी गुणिले रुंदी ना. ही लांबी झाली. ही काय झाली तुमची? रुंदी. रुंदी काढली आपण किती आली? एच. दोन्ही एकत्र केल्यानंतर 2πr एच. हे काय झालं तुमचं? वृत्तचित्राचे वक्र पृष्ठफळ बरोबर. वृत्तचित्राचे वक्र पृष्ठफळ 2πr. कारण आकृती होती आयताची. आपण तयार काय केलं? त्याची वृत्तचित्र किंवा दंडगोल तयार केला बरोबर. आणि आयताचं क्षेत्रफळ काय होतं?
लांबी गुणिले रुंदी. मग वक्र पृष्ठफळ म्हणजे काय, हे जे गोलाकार आहे आपल्याला तेच मोजायचंय. अजून तर आपण हे मोजले नाही. या दंडगोलाला किती पृष्ठभाग आहे? 3. किती आहे? 3. कोणते 3 आहे या आकृतीमध्ये समजा बघा. कोणते 3 आहेत? 1 2 आणि हा वक्र असलेला, वक्र म्हणजे गोलाकार असलेला 3. किती पृष्ठभाग झाले? 3. आपल्याला कोणतं सूत्र आहे तुम्हाला दोघांमधला फरक सांगायचा होता मला. वक्र पृष्ठफळ आणि एकूण पृष्ठफळ. बरोबर. मग आता फक्त मला हे वक्र मोजायचे. हे जे सोडून आता वरचं हे काढून टाकलं आपण मी दोन्ही बाजूचे. हे झालं तुमचं वक्र पृष्ठफळ. दोन्ही बाजूला काम आहे. हेच मोजायचं होतं मला. बरोबर. ही लांबी काय आली? 2 पाय. ही काय आली? h. चौरसाच्या आयताचे क्षेत्रफळ काय? लांबी गुणिले रुंदी म्हणून 2 पाय r गुणिले h. हे झालं तुमचं वक्र पृष्ठफळ. बरोबर. आता वृत्तचित्राचे एकूण पृष्ठफळ काय आलंय? तुम्ही पाठ केलंय पण कसं आलं? 2 पाय r कंसात h अधिक r. आता वक्र पृष्ठफळ तर काढलंय मी. पृष्ठभाग किती आहे? आता एकूण काढायचं ना आपल्याला. एक पृष्ठभाग किती? त्याचे 3 आहेत ना. 1 2 3 3 पृष्ठभाग आपला असतील. बरोबर. एक काय आहे? वक्र पृष्ठफळ. हे दोन्ही सारखेच आहेत. दोन्ही कसे आहेत? सारखे. आता पहिल्याचं किती आलंय? 2 पाय r h. वक्र पृष्ठफळ किती आलं? 2 पाय r h. 2 पाय r h. याचं क्षेत्रफळ किती? याचा आकार कसा आहे? वर्तुळाचा. वर्तुळाचं क्षेत्रफळ सूत्र काय? वर्तुळ क्षेत्रफळ काय? पाय r वर्ग. म्हणजे याचं क्षेत्रफळ किती आलं? पाय r वर्ग. मग याचं काय आहे रे? दोन्ही सारखेच आहेत ना. मग 3 जे पृष्ठभाग होते याच्यामधला हा जो पहिला पृष्ठभाग आहे वक्राकार, याचं क्षेत्रफळ आलं होतं 2 पाय r h. हा जो दुसरा पृष्ठभाग आहे त्याचं काय आलं? पाय r वर्ग. आणि तिसरा त्याच्यासारखं आहे त्याचं सुद्धा काय आलं? पाय r वर्ग. बरोबर. आता तिघांची काय करायची? आपल्याला बेरीज करायची. बरोबर. सूत्र काय तुमचं? 2 पाय r कंसात h अधिक r. बघा 2 पाय r h. 1 पाय r वर्ग अधिक 1 पाय r वर्ग. 2 पाय r वर्ग. बरोबर. आता मी फक्त काय करतो? 2 पाय r h प्लस 2 पाय r वर्ग म्हणजे काय करतो? r गुणिले r करतो. डबल लिहितो. r गुणिले r. बरोबर. आता या दोन्ही पदामध्ये काय काय सारखं आहे? कॉमन काय काय आहे? बघा इथं 2 आहे, इथं 2 आहे. अजून इथं पाय आहे, इथं पाय. अजून काय सारखं आहे? इथं r आहे, इथं r आहे. दोन्ही पदामध्ये तिन्ही बाजू सारखे आहेत. त्या बाजूला घेतो. बघा 2 पाय r. याच्यामधला 2 पाय r बाहेर घेतला. मग याच्या पहिल्या पदामध्ये काय शिल्लक राहिला? h प्लस 2 पाय r बाहेर घेतला म्हणजे काय शिल्लक राहिलं? r. बघा एकूण पृष्ठफळ सूत्र 2 पाय r कंसात h अधिक r. बरोबर. फक्त पाठ करून चालणार नाही. तुम्हाला ते समजून घ्यावं लागेल. शिरोबिंदू. बरोबर. त्याला इंग्लिश शब्द काय? व्हर्टेक्स. बरोबर. व्हर्टेक्स म्हणजे शिरोबिंदू. मोजवर शिरोबिंदू किती आहे? इथं समोर मोजून दाखव. शिरोबिंदू मोजा. त्यांना दाखव ना. 1 2 3 4 5 6 7. म्हणजे या आकृतीला किती शिरोबिंदू आहेत? 7. प्लस f म्हणजे काय? पृष्ठभाग. पृष्ठभाग. आता या आकृतीचे पृष्ठभाग मोजायचे. मोज बरं. 1 2 3 4 5 6 7. 7. पृष्ठभाग सुद्धा किती आहे? 7. बरोबर. ई म्हणजे काय? कडा. बरोबर. h. हा मोजा कडा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. कडा किती म्हणतो तो? 12. प्लस किती आहे? 2. बरोबर. 7 आणि 7 किती झाले? 14. 12 आणि 9 किती झाले? 14. प्रत्येक प्रकारची सूची असेल किंवा चिते असेल आयलरचं सूत्र सिद्ध करते. कसं काय? पुढचं कोण करतंय? हे 2 3 4 5 6 7 8 9 10. शिरोबिंदू किती आहे? नक्की
प्लस पृष्ठभाग, एफ म्हणजे काय? पृष्ठभाग. केस. पुढं सर थोडंसं इकडे इकडं. 7. बरं, त्याचं म्हणणं आहे 7 पृष्ठभाग आहे. आणि कडा किती आहेत आता? 15. 15 प्लस 2, 10 आणि 7 किती झाले? 17. 15 2 किती झाले? 17. बरोबर.